नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, छावा मराठा युवा महासंघाची मागणी। तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे। यंदाचे सन 2025चे पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कोणाची घरपडी झाली आहे तर कोणाच्या शेतात पाणी घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे जगाचा पोशिंदा असणारे शेतकरी हवालदिल झाला आहे। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे। जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून गोरगरीब शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांचे बँकेच्या खात्यात टाकून गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, ज्यामुळे नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान थोड्याफार प्रमाणात का होईना भरून निघण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे। अतिवृष्टीमुळे नापिकी होत आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बँकेचे कर्ज फेडण्यास असमर्थ होत आहे। नापिकी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे। तरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे। निवेदन देते वेळेस जिल्हा प्रमुख नांदेड प्रदीप पाटील हुंबाड, युवा जिल्हाध्यक्ष नांदेड संभाजी पाटील पवळे, व्यंकटराव पाटील चिंचोलीकर, तालुका अध्यक्ष कंधार विक्रम पाटील वामणीकर, मधुकर भानानगरे, प्रकाश पाटील मोरे, पंकज कांबळ आदी उपस्थित होते। काय मागणी? जय छावा, जय भीम, जय महाराष्ट्र। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचा एकच कारण, शेतकऱ्यांची 3 दिवस झाले अत्यंत नुकसान होत आहे। शेतकऱ्याचे पीक सर्वच नदीकाठाचे असतो, त्या बाजूचे असो, सर्व वाहून गेले, जनावर वाहून गेले, काही गोरगरिबांचे घर पडून उद्ध्वस्त झाले। काल परवा एक आमच्या कंधारमध्ये गोरगरीब मुस्लिम बांधव ते दोघे नवरा बायको घर कोसळून ते मृत्यू पडले। त्यांना 2-2 लाख रुपये 4 लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला तात्काळ कलेक्टर साहेबांना सांगितलं आम्ही त्यांना मदत द्यावी। अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे असतील, सर्व समाजातल्या सर्व घटकाचे असतील। आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खूप पाणी पडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी साहेबांनी सूचना द्यावी। त्याला तहसीलदार साहेबांना, मंडळ अधिकारी साहेबांना व कृषी सहाय्यकांना, सर्व कर्मचाऱ्यांना स्वतःहून इतर एजन्सीला कोणा काम न देता स्वतः जबाबदारी अधिकारी पाठवून सत्य काय आहे ते परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा। अन्यथा आम्हाला जर शेतकऱ्यांचा जर न्याय नाही भेटला तर छावा स्टाईलने आंदोलन करून शासनाला आम्ही धरोकी सळ केल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी संपवितो। हे महाराष्ट्र। मुसळधार पाऊस आहे, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, त्यानुषंगाने आपण निवेदन दिलं, काय मागणी? आज सतत 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे। त्यासाठी आज आम्ही छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी बोरगावकर साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे की आपण तात्काळ इतर एजन्सीला न कळवता तलाट्यामार्फतच शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तात्काळ त्यांच्या खात्यावर देण्याची मागणी आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून केली आहे। तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ आदेश देऊ असे आश्वासन आमच्या शिष्टमंडळाला दिले आहे आणि कंधार येथे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या मुस्लिम कुटुंबांना तात्काळ त्यांना अर्थसहाय्य आपल्या मार्फत कसं देता येईल तेवढं तात्काळ लवकरात लवकर त्या कुटुंबाला देण्याची मागणीही आम्ही आमच्या निवेदनातून केली आहे। आणि ज्या ठिकाणी जनावरं वाहून गेले आहेत त्यांचे देखील त्या शेतकऱ्याकडून तात्काळ पंचनामे करून घ्यावेत आणि त्या शेतकऱ्यांना सावरण्याची शक्ती शासनाच्या वतीनं आम्ही देण्याची मागणी या ठिकाणी केली आहे। नद्या ओलांडून वाहत आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या शेतकऱ्यांना काय आव्हान? जे शेतकरी नदी आणि नदीच्या कडेला आहेत त्या शेतकऱ्यांनी आपण आपला जीव आणि आपले जनावर सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम करावे आणि
उर्वरित जे काही पाऊस पडत आहे, आपण इथून पुढे त्या पावसाला बळी न जाता आपला जीव आपण सुरक्षित ठेवावा असे आवाहन आमच्या संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना करतो.